रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. हे आमचे सर्व बघा श्रीराम पायी दिंडी सोहळ्यातील हे सर्व वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने गेलेले आहेत आणि अतिशय सुंदर असा हा सोहळा आज भांबर्डे येथील मुक्काम उरकून हे सर्व पंढरपूरच्या दिशेने रवाना झालेले आहेत आणि खरोखरच अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये ही चाललेली दिंडी आज आपल्याला पाहायला मिळत आहे. पंढरपूरच्या दिशेने पुढे प्रस्थान आज सकाळी लवकर करण्यात आलेलं आहे. यामध्ये हे सर्व आमचे नेर्लेकरचे वारकरी आहेत. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. पावसाचं थोडंसं वातावरण असल्यामुळं लोकांनी थोडंसं सकाळचीच लवकर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम राम नामाचा गजर करत हे वारकरी आमचे पंढरपूरच्या दिशेने निघालेले पाहता. जय श्रीराम जय श्रीराम. पावसाचं वातावरण असल्यामुळं थोडंसं लोकांनी आपल्या रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी, आपल्या पायाला थोडंसं गती दिलेले आहे. पावसाचं वातावरण आहे. रात्रीपासून थोडा पाऊस येऊ लागलेला आहे. तरीसुद्धा कोणत्याही निसर्गाच्या विकोपाला किंवा कुठल्याही बदलाला न घाबरता ही वारकरी पंढरपूरच्या दिशेने जात असतात. अनेक संकट त्यांना येत असतात. त्या संकटाला तोंड देऊन हे सर्वजण पंढरपूरच्या दिशेने निघालेले आहेत. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय रामकृष्ण हरी. हातामध्ये टाळ आणि ओठावरती पांडुरंगाचं भजन हे या वारकऱ्यांनी पहिल्यापासून चालू ठेवलेलं आहे. रामकृष्ण हरी माऊली. चला, पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करत असलेले आमचे सर्वजण आणि बरेच पावसाचं वातावरण असल्यामुळं बरेच जण हळूहळू आपलं दिंडीपासून पुढे जात आहेत, जेणेकरून पाऊस वगैरे आला तर कुठेतरी आरोग्याला बसता येईल. काही जणांची तब्येत बिघडते, कोणाला त्रास होतोय, पण सर्व त्रासाला कंटाळून त्याला म्हणजे त्रासाला कोणतीच किंमत देत नाही. काय कितीही त्रास झाला तरी पंढरपूरच्या दिशेने जाणारे आमचे वारकरी अविरतपणे प्रवास चालू ठेवत आहेत. आणि त्याचंच उदाहरण म्हणजे आपण पाहतो की वय वर्ष 70-80 वर्ष असलं तरीसुद्धा हा वारकरी पंढरपूरला जात असतो. आणि पंढरपूरला जात असताना पावसामुळं थोडंसं चिखलसुद्धा आणि रस्ते छान आहेत. रस्त्यामुळं थोडंसं वारकऱ्यांना एक चांगलं सहकार्य होतं आहे, कारण चिखल नसल्यामुळं व्यवस्थित किती पाऊस असला तर रस्ता क्लिअर राहतो आहे. त्यामुळे त्याला चालण्यास काही प्रॉब्लेम येत नाही किंवा अडचण येत नाही. परंतु अडचणीवरती मात करून चालणं हे प्रत्येकाच्या पांडुरंगाच्या भक्तांची एक खासियत आहे. कोणतीही अडचणी येऊ द्या तरीसुद्धा हे पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतं. काय वाटतंय दादा, दिंडीमध्ये कधीपासून येत आहे? कधीपासून येत आहे दिंडीला? तिसरं वर्ष. कसं वाटतंय? बरं वाटतं. सुविधा कशा आहेत? माझं गाव अरे वा, अरे वा, ओके ओके. तर काय असं म्हणजे हे भक्ती मार्गातलं काय तुम्हाला म्हणजे आयुष्यात काय फायदा होतो या पांडुरंगाच्या भक्तीचा? चांगला आहे, मार्ग चांगला आहे, आपलं वाहन चांगलं. हां हां हां. आपलं व्यसन कुठलं आहे. तुम्हाला ही भक्तीचा नाद कधीपासून आहे? म्हणजे 5वी पासून. अरे वा वा. हां, तेव्हापासून तुम्ही वारीला जाताय. आज वय वर्ष किती चाललंय? आता 3 वर्ष. नाही, तुमचं वय किती आहे आता? 70 वर्षामध्ये 50 वर्ष दिंडी केली, म्हणजे वारी केलेली आहे. अतिशय सुंदर असं म्हणजे एक माणसाच्या आयुष्यामध्ये जी भक्ती मार्ग आहे तो जपण्याचं काम दादाने केलेलं आहे. हां, आता कोण आहे का मागे? नातवाला वगैरे शिकवलंय, त्याला भक्तीचा मार्ग येतो दाखवलाय. म्हणजे वारकरी संप्रदायाचं कुटुंब तयार केलेलं आहे. एखादं भजन बिजन येतं का? म्हणा की एखादं छोटंसं. हां म्हणा की. हां हां. पंढरीची वारी, वा वा. पंढरीची वारी, ऐरणीच्या देवा, ऐरणीच्या देवा ठेवून. हां म्हणू दे. हां, माझं माझा आवाज बरोबर नाही. असू दे, आवाजाला नाही. भक्ती ही आवाजासाठी नसते करायची, हृदयातून आलेला शब्द हे खूप सुंदर असतो.
त्याला गळा घसा कसा वाटतोय, आवाज काय? काम करतो मी. हां हां, आपल्याला गायक नाही व्हायचं, आपण वारकरी आहे त्या अक्षरामध्ये. हां, ऐरणीच्या देवा टिमी पाहू ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे रे, आभाळगत माया तुझी आमावर राहू दे, ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे रे आभाळ. बरं, ते ह्यांचं येतं का नाही तुम्हाला अभंग? आपला काय ते सावता माळ्यांचा, कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. संतांनी एवढं मोठं साहित्य तुमच्यासाठी तयार केलं, आणि तुमच्यासाठी म्हणण्यापेक्षा ह्या सर्व सजीवांना, या जीवसृष्टीला एक चांगलं आयुष्य जगता यावं म्हणून ही वारी सुरू झालेली आहे. 800 वर्षापूर्वीची परंपरा दादा जपताय तुम्ही. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. आणि खरोखर खूप छान वाटतंय. हाच तो रस्ता जो पंढरपूरला जाणार आहे. या रस्त्यावरती खूपच अडचणी लोकांना येऊ लागलेल्या आहेत. रात्रीच एक म्हणजे कालच एका आजीची तब्येत बिघडली. रात्री एक दादा आमच्यातून निघून गेले. हे दुःख मनामध्ये ठेवूनसुद्धा हा वारकरी पुढे जात असतो. आपला सहकारी जर आपल्यापासून लांब जात असेल आणि त्या पंढरपूरच्या दिशेने हा जाणार वारकरी त्या गोष्टीनं सुद्धा थांबत नाही. ही खूप मोठी परंपरा जपण्याचं काम. आणि खरोखर आपल्या या सोहळ्यामध्ये एखादा वारकरी जातो तर त्याला खरोखर पुण्यवान म्हटलं जातं. कारण तो या सोहळ्यातून निघून जात असला तरी तो विठ्ठलाच्या दर्शनाला सगळ्याच्या अगोदर गेला, असं सगळ्यांची भावना. विठ्ठलाच्या दर्शनाला सर्वांच्या अगोदर पोचला आणि विठ्ठलाच्या पायाशी पोचला, असं एक भावना या वारकऱ्यांच्या मनामध्ये असते. काश मला असं ऐकाय भेटलं की जे दादा आमच्यातून निघून गेले रात्री, ते दादानी घरीच सांगितलं होतं त्यांची तब्येत बरोबर नव्हती, आणि तब्येत बरोबर नसल्यामुळं घरच्यांनी त्यांना जाण्यास नकार दिला त्यांच्या मुलीनं वगैरे. पण त्या दादाने स्पष्ट सांगितलेलं की मला त्रास होतोय मान्य आहे, परंतु मी ह्या सोहळ्यामध्येच जाणार. आणि खरोखर जे बोलले त्याच पद्धतीनं त्यांचं आयुष्य याच सोहळ्यामध्ये संपलं, आणि ते सगळ्यांच्या अगोदर त्या विठ्ठलाच्या दर्शनाला चाललेले आहेत. हे सर्व आमचे वारकरी कोणत्याही निसर्गाच्या त्रासाला न कंटाळता पंढरपूरच्या दिशेने हे सगळे जात असतात. दादा काय म्हणताय, कसं वाटतंय तुम्हाला वारीमध्ये येऊन? ठीक वाटते, आनंद आहे ना. आज आपला एका सहकारी आपल्याला सोडून गेला, पण तरी सुद्धा आपण त्याच्या दुःखात न राहता त्याचं दुःख मनात ठेवून विठ्ठलाच्या दर्शनाला आपण जातोय. काय सांगाल, हे कसं काय, हे एवढी ताकद कुठून येते? इकडं सगळं दुःख सहन करून पुढे चालायचं. रामकृष्ण हरी माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. चला, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.
पहाटे विठ्ठल पहा पांडुरंगा ता दर्शन सकळा आवता पांडुरंगा दर्शन सकळा. हा इकडे लक्ष द्या. पताकाच्या पाठीमागे जे भाविक चालतात त्यांनी मागे यायचं आहे. पताकाच्या पाठीमागे जे भाविक चालतात त्यांनी पाठीमागे यायचं आहे. तिथंच थांबा. बैलगाडीच्या मागली नगराच्या पाठीमागे जे लोक चालतात. आवता पांडुरंगा ता दर्शन सकळा पांडुरंगा ता दर्शन सकळा.